शांत विराम. नमस्कार. आजच्या या भागात सगळ्यांचं स्वागत. आज आपण स्टेनलेस स्टील वेल्डिंगच्या जगात डोकावणार आहोत. हे एक असं स्किल आहे जे तुम्हाला मजबूत आणि टिकाऊ जोड बनवण्यासाठी शिकायलाच हवं. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टेनलेस स्टील किती मजबूत असतं. त्याला गंजतर लागतच नाही. मग प्रश्न हा येतो की याला वेल्ड करणं इतकं किचकट का आहे, नाही का? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. स्टेनलेस स्टील वेल्डिंगमध्ये ना खरं तर दोन मोठे विलन आहेत. एक आहे डिस्टॉर्शन, म्हणजे वेल्डिंग केल्यावर धातू वाकतो तो. आणि दुसरा आहे एक छुपा शत्रू, वेल्ड डीके. आपण या दोघांनाही नीट समजून घेऊया. तर कुठलंही काम सुरू करण्याआधी आपण ज्या मटेरियलसोबत काम करतोय त्याला ओळखणं खूप गरजेचं असतं. स्टेनलेस स्टीलचे मुख्य म्हणजे 3 प्रकार पडतात आणि प्रत्येकाला वेल्ड करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हे बघा, हे आहेत ते 3 प्रकार: फेरिटिक, मार्टेन्सिटिक आणि ऑस्टेनेटिक. आता या तिघांमध्ये वेल्डिंगसाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात सोपा आणि चांगला आहे ऑस्टेनेटिक. आणि म्हणूनच आज आपण पूर्णपणे याच प्रकारावर फोकस करणार आहोत. ऑस्टेनेटिक स्टीलला 18x8 स्टील असेही म्हणतात. का? कारण त्यात असतं 18% क्रोमियम आणि 8% निकल. आता जिथे ताकद आणि गंज न लागण्याची गॅरंटी पाहिजे तिथे हे स्टील एकदम परफेक्ट आहे. पण ह्याच गुणधर्मांमुळे त्याला वेल्ड करायला काही खास टेक्निक्स लागतात. चला तर मग, थेरी खूप झाली. आता प्रत्यक्ष वेल्डिंग कसं करायचं ते पाहूया. ही एक प्रॉपर पद्धत आहे आणि यातली प्रत्येक स्टेप खूप खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, वेल्डिंग नेहमी जोडाच्या उजव्या बाजूने सुरू करून डावीकडे जायचं आणि ती जी टॉर्चची ज्योत असते ना, तिचं आतलं टोक वितळलेल्या धातूपासून फक्त 1 ते 1.5 मिलीमीटर दूर ठेवायचं. आणि ब्लोपाईपचा अँगल तो 80 ते 90 डिग्रीमध्येच हवा. ही अचूकता फार गरजेची आहे. हे बघा, या डायग्राममध्ये सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. ब्लोपाईपचा तो 80-90 डिग्रीचा अँगल आणि फिलर रॉडचा 30-40 डिग्रीचा अँगल. आपण जे बोललो ते प्रत्यक्षात असं दिसतं. बरं, आता बोलूया सगळ्यात मोठ्या शत्रूबद्दल. स्टेनलेस स्टील वेल्डिंगमधला हा सर्वात मोठा चॅलेंज आहे अतिरिक्त उष्णता. कारण हीच उष्णता धातूला वाकवते, ज्याला आपण डिस्टॉर्शन म्हणतो. आणि म्हणूनच हा एक गोल्डन रूल आहे जो प्रत्येक वेल्डरने लक्षात ठेवलाच पाहिजे. स्टेनलेस स्टीलच्या वेल्डिंगमधलं यश हे उष्णता कमीत कमी ठेवण्यावर अवलंबून असतं. ह्या एका वाक्यात सगळं सार आहे. पण उष्णता एवढी मोठी प्रॉब्लेम का आहे? याचं कारण म्हणजे स्टेनलेस स्टील उष्णता पटकन पसरवत नाही. म्हणजे ती एकाच जागी गोळा होत राहते. मग काय होतं? जिथे वेल्डिंग करतोय तो भाग उष्णतेने प्रसरण पावतो आणि थंड झाल्यावर वाकतो किंवा वेडावाकडा होतो. मग यावर उपाय काय? डिस्टॉर्शन टाळण्यासाठी काही मस्त युक्त्या आहेत. पहिली, ज्या तुकड्यांवर काम करताय त्यांना क्लॅम्प आणि जिग्सने अगदी घट्ट पकडून ठेवा. दुसरी, खालच्या बाजूने एक तांब्याची पट्टी लावा. तांबं अतिरिक्त उष्णता शोषून घेतं. आणि तिसरी, जी खूप महत्वाची आहे, दर 20-25 मिलीमीटरवर छोटे टॅक वेल्ड्स लावा. म्हणजे ते आधीच जागेवर पक्क बसतं. ठीक आहे, डिस्टॉर्शनला तर आपण हरवलं, पण आता वळूया दुसऱ्या आणि जरा छुप्या शत्रूकडे. याचं नाव आहे वेल्ड डीके. हा असा शत्रू आहे जो वेल्डिंग पूर्ण झाल्यावर हळूच आपलं काम करतो आणि जोड्याला आतून कमजोर बनवतो. तर हा वेल्ड डीके नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगतो, जेव्हा ऑस्टेनेटिक स्टीलला आपण 1100 डिग्री सेल्सिअसच्या वर तापवतो तेव्हा त्यातलं क्रोमियम आणि कार्बन एकत्र येतात आणि क्रोमियम कार्बाईड बनवतात. यामुळे होतं काय की वेल्डच्या जवळच्या भागातून क्रोमियम नाहीसं होतं आणि स्टीलची जी गंज प्रतिरोधक शक्ती आहे तीच नष्ट होते. म्हणजे समजा स्टीलची इम्युनिटीच कमी होते. सुदैवाने यावर 2 जबरदस्त उपाय आहेत. पहिला आहे हीट ट्रीटमेंट. यात काय करतात की पूर्ण पार्टला पुन्हा 950 ते 1100 डिग्रीपर्यंत गरम करतात आणि लगेच पाण्यात थंड करतात. यामुळे ते घातक क्रोमियम कार्बाईड विरघळून जातं. आणि दुसरा उपाय म्हणजे असे फिलर रॉड वापरायचे ज्यात टायटॅनियम किंवा कोलंबियमसारखे घटक असतात. हे घटक कार्बनला पकडून ठेवतात आणि क्रोमियमला मोकळं सोडतात. म्हणजे प्रॉब्लेम तयारच होत नाही. आता वेल्डिंग तर झालं, पण काम अजून संपलेलं नाही. फायनल टच म्हणजे क्लिनिंग आणि फिनिशिंग खूप महत्वाचं आहे.
यामुळेच तुमच्या वेल्डची गंज प्रतिरोधक क्षमता टिकून राहते आणि त्याला एक प्रोफेशनल लुक येतो. स्वच्छतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे वेल्डवरचा ऑक्साईडचा थर, म्हणजे ती काळी पट्टी काढणं. त्यासाठी पिकलिंग सोल्युशन वापरलं जातं. हे द्रावण कसं बनवायचं? 50 भाग पाणी, 50 भाग हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि अर्धा भाग पिकलेट. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेहमी फक्त स्टेनलेस स्टीलचाच वायर ब्रश वापरायचा. साधा लोखंडी ब्रश वापरलात तर सगळी मेहनत वाया जाईल. तर आज आपण स्टेनलेस स्टील वेल्डिंग मागचं विज्ञान आणि त्यामागची योग्य रणनीती दोन्ही समजून घेतलं. हे ज्ञान आता आपल्याकडे आहे. विचार करा, याचा वापर करून आपण काय काय नवीन निर्माण करू शकतो.